नमस्कार, मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपल्याला आवडणाऱ्या ब्रह्मकमळबद्दल माहिती सांगणार आहे. ब्रह्मकमळला फुले येत नाहीत किंवा झाडाची चांगली वाढ होते पण कळ्या येत नाहीत. मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण ब्रह्मकमळला फुले येण्यासाठी फक्त झाडाची वाढ होणे पुरेशी नसते, तर त्याला योग्य प्रकाश, योग्य पाणी आणि योग्य खत देणे तितकेच महत्त्वाचे असते. तुम्हाला ब्रह्मकमळाला फुले का येत नाहीत आणि भरपूर फुले येण्यासाठी त्याची योग्य काळजी कशी घ्यावी ते सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कुठेही स्किप करू नका. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ब्रह्मकमळ हे अतिशय सुंदर आणि आकर्षक फुलाचे झाड आहे. त्याच्या फुलाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो, पण अनेक वेळा झाडाची चांगली वाढ असूनही त्याला फुले येत नाहीत. त्याचे मुख्य कारण म्हणजे झाडाला मिळणारे वातावरण, प्रकाश, पाणी आणि खत याचे संतुलन बिघडलेले असते. याच्या काही चुका झालेल्या असतात. सर्वात प्रथम आपण ब्रह्मकमळच्या झाडाची जागा पाहिली पाहिजे. ब्रह्मकमळला उजेडाची गरज असते, भरपूर उजेड लागतो. पण ब्रह्मकमळला मात्र उन्हात जमत नाही. दुपारचे कडक ऊन जर लागले तर ब्रह्मकमळचे पाने खराब होतात, जळतात आणि ब्रह्मकमळ आपले खराब होतात. यासाठी आपण ब्रह्मकमळाला प्रकाश देणे फार गरजेचे आहे, पण सूर्यप्रकाशापासून त्याचे बचाव करणे पण तेवढेच गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. ब्रह्मकमळाला गरजेपेक्षा जास्त पाणी देऊ नका. कुंडीतील माती वरून कोरडी झाल्यानंतर पाणी द्या. कुंडीमध्ये सतत पाणी जर साठून राहिले तर मुळे खराब होतील आणि आपले ब्रह्मकमळ खराब होऊ शकते. यासाठी त्याला पाणी चेक करून द्या. ब्रह्मकमळाला च्या झाडाला चांगल्या निचरेची माती लागते, म्हणजे पाणी टाकल्या टाकल्या गळून जावे अशी माती लागते. आणि ही माती तयार करण्यासाठी आपण 1 हिस्सा कंपोस्ट, 1 हिस्सा वाळू आणि 1 हिस्सा गार्डन सॉईल असे सॉईल मिक्सर तयार करणे फार गरजेचे आहे. आणि तसे सॉईल मिक्सर तयार करून आपण आपल्या ब्रह्मकमळाची कुंडी भरणे फार गरजेचे आहे. आणि त्याला ड्रेनेज होल पण त्याचे लक्ष ठेवणे फार गरजेचे आहे. कारण खालच्या साईडला जर ड्रेनेज होल असेल तर पाणी टाकल्या टाकल्या पाणी गळून जाईल आणि आपल्या ब्रह्मकमळची कुंडी कोरडी राहील आणि त्याची वाढ चांगली होईल आणि त्याला भरपूर असे फुले येतील. यासाठी या 3 गोष्टी पण लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. त्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. कुंडीत पाणी जास्त वेळ साठू नाही देणे आणि माती कोरडी असणे किंवा भुसभुशीत माती असणे हे पण फार गरजेचे आहे. ब्रह्मकमळचे झाड मोठे झाल्यास त्याला आधार देणे फार गरजेचे आहे. कारण त्या ब्रह्मकमळचे झाड मोठे झाले तर त्याच्या फांद्याला आधार द्या, त्याच्या पानाला आधार द्या. पानाला आधार दिल्याच्या नंतर त्याची वाढ चांगली होईल, त्याचे पाने वाकून मोडणार नाहीत आणि ब्रह्मकमळचे झाड चांगले येईल. यासाठी त्याला आधार देणे पण फार गरजेचे आहे. आणि जुन्या पानांना फुले कळे येतात, त्यासाठी जुने पाने ब्रह्मकमळची ठेवणे फार गरजेचे आहे. त्यामुळे ब्रह्मकमळची छटाई करणे गरजेचे नाही. ब्रह्मकमळची कटाई करू नका किंवा पाने कट करू नका, कारण जुन्या पानांनाच ब्रह्मकमळला कळ्या येतात, फुले येतात. यासाठी ब्रह्मकमळची छटाई पण करणे फार गरजेचे नाही केली तरी चालेल. आणि ब्रह्मकमळला आधार देणे पण फार गरजेचे आहे, कारण आधार दिले तर ब्रह्मकमळ चांगल्या प्रकारे वाढते आणि खराब होत नाही, पाने तुटून पडत नाहीत. यासाठी ब्रह्मकमळला आधार देणे पण फार गरजेचे आहे आणि छटाई नाही करणे हे पण फार गरजेचे आहे. तुमच्या ब्रह्मकमळाला जर फुले येत नसतील, कळ्या येत नसतील तर घाबरून जाऊ नका. कारण ब्रह्मकमळाची योग्य केअर केली, त्याची चांगली व्यवस्थापन केले तर ब्रह्मकमळाला
भरपूर कळ्या आणि भरपूर फुले येऊ शकतात. त्यासाठी आपण मी जे सांगितलेले आहे ते फॉलो करा, म्हणजे तुमचे ब्रह्मकमळ चांगले येईल आणि त्याची भरपूर अशी वाढ होईल आणि भरपूर अशी फुले आणि भरपूर कळ्या येतील. यासाठी आपण ब्रह्मकमळची माती, त्याचे वातावरण, त्याला ऊन न लागणे, सूर्यप्रकाश भरपूर लागणे, अशा काही गोष्टीची केअर घेतली तर आपल्या ब्रह्मकमळाला फुले आल्या वाचून राहणार नाहीत, भरपूर फुले येतील. यासाठी ह्या 4 ते 5 केअर करणे फार गरजेचे आहे. तुमच्या ब्रह्मकमळाला किती फुले आले आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आलेले नसतील तरी पण सांगा. आणि अशी केअर करा की आपण आपल्या ब्रह्मकमळाला फुले येतील आणि भरपूर फुले येतील, अशी केअर केल्याच्या नंतर. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच भेटू आपण अशाच नवीन विषयावर.